महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुणे येथे झाला. त्या काळात समाजावर जातीव्यवस्था, भेदभाव, ऊच-नीच, स्पृश्य-अस्पृश्य अशा अनेक वाईट रूढींचे सावट होते. अशा कठीण वातावरणातच महात्मा फुले लहानाचे मोठे झाले. या अन्यायकारक प्रथांचा जाच त्यांना सहन होईना. शूद्रांवर होणारे अत्याचार त्यांना पाहवले नाहीत. अशाच एका प्रसंगाने त्यांच्या आयुष्याला वेगळे वळण दिले. एकदा ज्योतिबा आपल्या एका ब्राह्मण मित्राच्या लग्नाला गेले होते. पण तिथे त्यांचा क्षुद्र म्हणून अपमान करण्यात आला. त्यांना वरातीत सामील होऊ दिले नाही आणि मागून चालण्यास सांगितले. हा जळजळीत अनुभव त्यांच्या मनाला खोलवर भेदला आणि त्या क्षणापासूनच त्यांनी ठरवले, या सामाजिक विषमतेविरुद्ध लढायचे. पण हा लढा कसा द्यायचा? त्या ठाम राहिल्या त्यांना आणि जाणव- मुलींना शिकवण्याचे कार्य सुरूच ठेवले. आज त्याच शिक्षणामुळे स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत. म्हणूनच आजही कर्तबगार स्त्रियांना सावित्रीच्या लेकी म्हटले जाते. सावित्रीबाईंची साथ मिळाल्यानंतर ज्योतिबांनी समाजकार्यात अधिक जोमाने काम सुरू केले. 1857 साली त्यांनी अस्पृश्य मुलांसाठी शाळा सुरू केली. तेथे मोफत शिक्षण दिले जाई. शेतकरी आणि मजूर यांची अवस्था खूपच वाईट होती. त्यांची फसवणूक होत असे. म्हणूनच ज्योतिबांनी त्यांच्या शिक्षणाचीही व्यवस्था केली आणि त्यांच्यासाठी वसतिगृहे सुरू केली. त्या काळात स्त्रियांवर अनेक अत्याचार होत होते. अविवाहित किंवा पीडित स्त्रिया समाजाच्या भीतीने नवजात बाळांची हत्या करत. ही अत्यंत वेदनादायक स्थिती पाहून 1864 साली ज्योतिबांनी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. हे भारतातील पहिले असे गृह होते. येथे स्त्रिया गुप्तपणे बाळंत होऊ